प्रश्न पहिला, भगतसिंगांचा जन्म कोणत्या देशात झाला होता? पर्याय आहे ए भारत, बी पाकिस्तान, सी अफगाणिस्तान, डी बांगलादेश. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पाकिस्तान. प्रश्न दुसरा, भगतसिंगांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? पर्याय आहे ए लोकमान्य, बी शहीद ए आझाद, सी पंजाब केसरी, डी क्रांतीसूर्य. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी शहीद ए आझाद. प्रश्न तिसरा, जलियांवाला बाग हत्याकांड झाले तेव्हा भगतसिंगांचे वय किती होते? पर्याय आहे ए 5 वर्ष, बी 9 वर्ष, सी 12 वर्ष, डी 15 वर्ष. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 12 वर्ष. प्रश्न चौथा, भगतसिंगांनी घराबाहेर पळून कानपूरला जाऊन कोणते नाव धारण केले होते? पर्याय आहे ए रणजित, बी बलवंत, सी करतार, डी आझाद. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी बलवंत. प्रश्न पाचवा, भगतसिंगांनी कोणत्या क्रांतिकारकांसोबत मिळून दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीत बॉम्ब फेकला होता? पर्याय आहे ए सुखदेव, बी बटुकेश्वर दत्त, सी राजगुरू, डी चंद्रशेखर आझाद. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी बटुकेश्वर दत्त. प्रश्न 6, भगतसिंगांच्या वडिलांचे नाव काय होते? पर्याय आहे ए किशन सिंग, बी अजित सिंग, सी सुवर्ण सिंग, डी अर्जुन सिंग. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए किशन सिंग. प्रश्न 7, इन्कलाब जिंदाबाद हा नारा लोकप्रिय कोणी केला? पर्याय आहे ए सुभाषचंद्र बोस, बी महात्मा गांधी, सी भगतसिंग, डी लाला लजपत राय. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी भगतसिंग. प्रश्न 8, भगतसिंगांनी तुरुंगात असताना कोणते प्रसिद्ध पुस्तक लिहिले? पर्याय आहे ए मी क्रांतिकारी का आहे, बी मी नास्तिक का आहे, सी मी देशभक्त का आहे, डी मी हिंदू का आहे. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी मी नास्तिक का आहे. प्रश्न 9, भगतसिंगांच्या फाशीच्या वेळी त्यांचे वजन किती होते? पर्याय आहे ए कमी झाले होते, बी तेवढेच होते, सी वाढले होते, डी खूपच कमी झाले होते. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी वाढले होते. प्रश्न 10, भगतसिंगांना फाशी देण्यासाठी कोणत्या शहराचा तुरुंग निवडला होता? पर्याय आहे ए दिल्ली, बी अमृतसर, सी लोहार, डी कराची. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी लोहार. प्रश्न 11, भगतसिंगांना फाशी कोणत्या तारखेला देण्यात आली? पर्याय आहे ए 15 ऑगस्ट 1947, बी 23 मार्च 1931, सी 30 जानेवारी 1948,
डी 2 ऑक्टोबर 1869. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 23 मार्च 1931. प्रश्न 12वा, फाशीच्या वेळी भगतसिंगांचे वय किती होते? पर्याय आहे ए 25 वर्ष, बी 21 वर्ष, सी 23 वर्ष, डी 27 वर्ष. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 23 वर्ष. प्रश्न 13वा, भगतसिंगांनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी कोणाची हत्या केली होती? पर्याय आहे ए जनरल डायर, बी जॉन सॉन्डर्स, सी लॉर्ड इर्विन, डी कर्नल वायली. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी जॉन सॉन्डर्स. प्रश्न 14वा, भगतसिंगांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? पर्याय आहे ए अभिनव भारत, बी गदर पार्टी, सी नवजवान भारत सभा, डी अनुशीलन समिती. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी नवजवान भारत सभा. प्रश्न 15वा, भगतसिंग कोणत्या धर्माचे अनुयायी असलेल्या कुटुंबात जन्माला आले होते? पर्याय आहे ए हिंदू, बी शीख, सी जैन, डी बौद्ध. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी शीख. प्रश्न 16वा, भगतसिंगांना कोणत्या सिनेमाची किंवा नाटकांची आवड होती? पर्याय आहे ए धार्मिक, बी ऐतिहासिक व देशभक्तीपर, सी रोमॅन्टिक, डी विनोदी. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी ऐतिहासिक व देशभक्तीपर. प्रश्न 17वा, भगतसिंगांना फाशीच्या ठरलेल्या वेळेपेक्षा किती तास आधी फाशी देण्यात आली? पर्याय आहे ए 2 तास, बी 5 तास, सी 11 तास, डी 24 तास. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 11 तास. प्रश्न 18वा, तुरुंगात भगतसिंगांनी किती दिवस उपोषण केले होते? पर्याय आहे ए 50 दिवस, बी 116 दिवस, सी 10 दिवस, डी 64 दिवस. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 116 दिवस. प्रश्न 19वा, भगतसिंगांच्या आईचे नाव काय होते? पर्याय आहे ए पुतळाबाई, बी विद्यावती, सी कस्तुरबा, डी जिजाबाई. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी विद्यावती. प्रश्न 20वा, भगतसिंगांना ज्या दिवशी फाशी दिली तो दिवस भारतात कोणता दिवस म्हणून पाळला जातो? पर्याय आहे ए विजय दिवस, बी शहीद दिवस, सी क्रांती दिवस, डी स्वातंत्र्य दिवस. तर असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी शहीद दिवस. तर भेटूया अशाच नवनवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.